हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, आपला जो एक सरळ सेवा TCS आणि IBPS पॅटर्न याच्या अनालिसिसचा जो एक कोर्स चालू आहे, जी एक बॅच सुरू आहे, त्या बॅचच्या विश्लेषणामध्ये आपण आज वन विभागाने अकाउंटंट म्हणजेच वन विभागाच्या अकाउंटंट या पदासाठी TCS ने जी एक्झाम कंडक्ट केली होती, ती परीक्षा मी स्वतः अटेम्प्ट केली होती. त्या परीक्षेमध्ये मी 25 पैकी 25 मार्क्स मिळवले होते. म्हणजे 25 पैकी 25 क्वेश्चन्स माझे बरोबर होते आणि त्याचे आउट ऑफ मार्क्स मला मिळाले होते. तर तो पेपर आज अनालिसिसला मी तुमच्या समोर घेतलाय. त्या पेपरचं अनालिसिस आपण करतोय. सुरुवात लगेच करूयात. बघा, इकडचा तिकडचा फापट पसारा सगळा टाळून सरळ आपण प्रश्नांना सुरुवात करतोय. क्वेश्चन नंबर 1 बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. एक आपल्याला अप्रोप्रिएट ऑप्शन बसवायचा आहे. बघा, कोणता येईल त्यानुसार आपण त्याच्यावरती काम करूया. आता बघा, द टू ब्रदर्स क्वारल्ड विथ. जेव्हा दोन सांगितलेलं असतं ना, टू ब्रदर्स A अँड B हे जेव्हा आपसात भांडण करतायत, तेव्हा आपण जो भांडण करतायत किंवा काही वाटून घेतायत किंवा काहीतरी खेळतायत वगैरे, दोघांमध्ये जेव्हा असेल तेव्हा जो आपण शब्द वापरायचा असतो तो असतो ईच अदर. दोघांमध्ये. आणि जर दोन पेक्षा जास्त असतील, म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त असं, तर त्यावेळेस वन अनादर, ONEANOTHER स्पेलिंग लक्षात ठेवण्यासाठी असं वाचायचं असतं. ओके, वन अनादर. ए अँड बी, ईच अदर, वन अनादर, अशा प्रकारे. दोन जर असतील तर ईच अदर, दोन पेक्षा जास्त असतील तर वन अनादर. आता या ठिकाणी बघा, दोन आहेत म्हणून काय आलं असतं या ठिकाणी EACH, ईच अदर. द टू ब्रदर्स क्वारल्ड विथ ईच अदर. एकमेकांशी त्यांनी काय केलं? भांडण केलं. ईच अदर हे काय असेल? आपलं आन्सर असेल. मग आता अशा प्रकारे ईच अदर केव्हा वापरायचं आणि वन अनदर केव्हा वापरायचं हे तुम्हाला क्वेश्चन वाचल्यानंतर लक्षात यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड बघायचा आपल्याला. मग करेक्ट आणि इनकरेक्ट स्पेलिंग तुम्ही कसं शोधणार किंवा लक्षात कसं ठेवणार? लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा केव्हा व्हेन यू कम अक्रॉस ए न्यू वर्ड, एखाद्या नवीन वर्डची नवीन वर्ड तुमच्या समोर येतोय, त्यावेळेस तुम्ही त्याचं पहिलं स्पेलिंग वाचायचंय. इथं बघा, तर ॲस्पायरिंग शब्द आहे, ASPIRING, ॲस्पायरिंग असं स्पेलिंग वाचायचंय. कुठं ना कुठं ते आपल्या डोक्यामध्ये सेट व्हायला लागतं. मग ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की करेक्ट इनकरेक्ट स्पेलिंग तुम्ही पाठ नाही करत बसू शकत. पाठ करून किती स्पेलिंग पाठ करणार? हे काय 4-2 मिनिटाची एखादी काही गोष्ट आहे का? अजिबात नाही. मग ही गोष्ट लक्षात घ्या. किंवा मग 4-2 वर्ड्स नाही वाचायचे ना, आपल्याला कंटिन्युअसली इतकं सगळं इंग्लिश आहे, त्यापैकी एखादा शब्द जर वाचला तर आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे किंवा आपण लगेच लक्षात ठेवायचं की स्पेलिंग कसं आहे. मराठीमध्ये सुद्धा तोच एक भाग आहे जो तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आता बघा, शिल्पी इज अन ॲस्पायरिंग यंग अँड हार्ड वर्किंग एंटरप्रेन्योर. शिल्पी. आता तुम्हाला असं वाटेल की इथंच चुकलंय, अर्थात ऑप्शन मध्ये नाहीच आहे. तुम्हाला का वाटेल असं? कारण तुम्हाला फक्त शिल्पा माहिती आहे, SHILPA, शिल्पा शेट्टी. मग याने शिल्पी केलं असं नाही होत. ते हे प्रॉपर नाउन आहे. शिल्पा हे प्रॉपर नाउन असू शकेल, शिल्पी असू शकेल. सो हे प्रॉपर नाउन आहे, याच्यामध्ये काहीच अडचण नाहीये. ऑप्शन मध्ये तसं त्यांनी शिल्पी दिलेलं सुद्धा नाहीये. शिल्पी इज अन ॲस्पायरिंग यंग अँड हार्ड वर्किंग एंटरप्रेन्योर. ॲस्पायरिंग म्हणजे काय? एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करणारा किंवा करणारी, त्याला ॲस्पायरिंग म्हणतो. यंग तरुण, अँड हार्ड वर्किंग मेहनती. हार्डवर्किंग म्हणजे मेहनती. एंटरप्रेन्योर या शब्दाचं स्पेलिंग चुकवलंय बघा त्यांनी. शब्दाचं स्पेलिंग काय असतं? ENTREPRENEUR, एंटरप्रेन्योर. म्हणजे एखादा नवीन उद्योग सुरू करणारी जी व्यक्ती असते किंवा काय असते त्याला आपण एंटरप्रेन्योर असं म्हणतो, किंवा उद्योग सुरू करणारी व्यक्ती. त्यालाच आणखी एक मिनिंग त्याचा असा निघतो, धाडसी किंवा साहसी, असा सुद्धा मिनिंग या शब्दाचा आहे. ओके, एंटरप्रेन्योर. सो एंटरप्रेन्योर या शब्दाचं स्पेलिंग त्यांनी चुकवलं होतं. ENTRE, इथं PRE असं पाहिजे होतं आणि पुढे NEUR असं स्पेलिंग पाहिजे होतं. स्पेलिंग मी तुम्हाला लिहून दिले बघा. ENTRE PRENEUR, एंटरप्रेन्योर असं स्पेलिंग आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा. या ठिकाणी आन्सर जे असेल ते असेल आपला आन्सर ऑप्शन 1, एंटरप्रेन्योरचं स्पेलिंग चुकलेलं होतं. Select the following sentence has been split into 4 segments. Identify the segment that contains a grammatical error. त्यांनी ग्रामॅटिकल एरर विचारलाय. ग्रामॅटिकल एरर मध्ये जनरली
तो एरर ग्रामरच्या अँगलनेच असतो, स्पेलिंगचा एरर नसतो किंवा पंक्च्युएशनचा एरर नसतो ग्रॅमॅटिकल एररमध्ये. जनरली म्हणतो, कधी कधी स्पेलिंग एरर जर असेल तर ते करेक्ट इनकरेक्ट स्पेलिंग असा प्रश्न विचारतात, परंतु या ठिकाणी जेव्हा ग्रॅमॅटिकल एरर म्हटले त्यावेळेस तुम्ही ग्रामरच्या अँगलने बघायचे. मग ग्रामरच्या अँगलने बघायचं म्हणजे काय करायचं? नंबर 1 टेन्स, सगळ्यात सुरुवातीला टेन्स बघायचा. नंबर 1 टेन्स, देन आर्टिकल्स, प्रेपोजिशन्स, 3 गोष्टी झाल्या. देन सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट, आणि नंतर करेक्ट युसेज ऑफ नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, त्यानंतर कंजंक्शन्स, प्रेपोजिशन्स. प्रेपोजिशन मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय, येते लक्षात? आता बघा, बजरंग विल हॅड कम्प्लिटेड हिज वर्क बाय टुमॉरो इव्हनिंग. मी माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये विल नंतर हॅड नाही पाहिलाय. फ्युचर टेन्स मध्ये आपण विल नंतर हॅड कधी वापरतच नाहीये. मग या ठिकाणी आपल्याला कळतं की एरर इथं असायला पाहिजे. तरी तो एरर का आहे मी तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या, हॅड हा आपण फक्त पास्ट टेन्स मध्ये वापरतोय, किंवा प्रेझेंट मध्ये जर वापरायचा असेल प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये, तर त्यावेळेस आपण त्याला पास्ट टेन्स किंवा त्याचं पास्ट पार्टिसिपल वापरतो, V3 च्या फॉर्म मध्ये हॅडला आणतो, अदरवाईज वापरत नाही. हेल्पिंग होप म्हणून आपण याचा हॅडचा फक्त पास्ट टेन्स मध्ये वापर करतो, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये पुढे बीनचा वापर करावा लागतो. राईट? आता लक्षात घ्या, सेंटेन्स काय आहे? बजरंग विल, या ठिकाणी चुकवले त्यांनी, ते करेक्ट काय असेल बघा, बजरंग विल हॅव कम्प्लिटेड हिज वर्क बाय टुमॉरो इव्हनिंग. बजरंगने टुमॉरो इव्हनिंग पर्यंत त्याचं काम कंप्लीट केलेलं असेल. येते का लक्षात? बजरंग विल हॅव कम्प्लिटेड हिज वर्क बाय टुमॉरो इव्हनिंग. या ठिकाणी हॅवची आवश्यकता होती, या पार्टमध्ये एरर आहे. कारण का? फ्युचर परफेक्ट टेन्स त्याचं सेंटेन्स आहे ते, या विल नंतर हॅव येणं अपेक्षित होतं, त्यांनी हॅड घेतलेला आहे. मग बघा बरं, बजरंग विल हॅड कुठे आहे? बजरंग विल हॅड हे काय असेल? आपलं आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इनटू पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचंय. दिलेला सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. पॅसिव्ह व्हॉइस करताना आपण काय करतो? ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जनरली काय असतं? सब्जेक्ट सुरुवातीला असतो, त्यानंतर त्याचा हेल्पिंग होप असणार, राईट? त्यानंतर त्याचा मेन होप दिलेला असतो, त्यानंतर त्याचा ऑब्जेक्ट दिलेला असतो. येते का लक्षात? मग त्याचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करताना आपण काय करतो? ऑब्जेक्टला सुरुवातीला आणतो, प्लस हा ऑब्जेक्ट सिंग्युलर असेल तर सिंग्युलर, ऑब्जेक्ट प्लुरल असेल तर प्लुरल, त्यानुसार काय आपण हेल्पिंग होप जो वापरणार, जो कोणता मेन होप आहे तो नंतर मेन होप घेतो आणि त्यानंतर सब्जेक्ट लिहितो. बाय, असं बाय लिहितो या ठिकाणी आणि प्लस करून आपण सब्जेक्ट घेतो. बरोबर का? आता बघा, द ग्रुप हॅड कम्प्लिटेड व्हॉट. द ग्रुप हा काय? सब्जेक्ट आहे. हॅड आणि कम्प्लिटेड, हॅड हेल्पिंग होप, कम्प्लिटेड मेन होप, द प्रोजेक्ट इज ऑब्जेक्ट. राईट? मग आता सब्जेक्ट आलाय, हेल्पिंग होप आलाय, मेन होप आलाय, ऑब्जेक्ट आलाय, ऍक्टिव्ह व्हॉइसचं कन्स्ट्रक्शन आहे. त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना ऑब्जेक्टला सुरुवातीला घ्या, द प्रोजेक्ट. द प्रोजेक्ट सगळ्याच ठिकाणी बघा. मग द प्रोजेक्ट ही एक एंटिटी आहे, सिंग्युलर आहे, म्हणून आपल्याला हॅड पास्ट टेन्स मध्ये आहे ना, द प्रोजेक्ट. आता बघा, द प्रोजेक्ट हॅड कम्प्लिटेड, सॉरी, द ग्रुप हॅड कम्प्लिटेड पास्ट परफेक्ट टेन्सचं एक्झाम्पल आहे. त्याचं पॅसिव्ह करताना आपल्याला काय करावं लागेल? द प्रोजेक्ट हॅड. आता हॅड या ठिकाणी वापरलाय, आपल्याला त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना बीन यूज करा. द प्रोजेक्ट हॅड बीन कम्प्लिटेड, हॅड बीन प्लस V3 घ्या. द प्रोजेक्ट हॅड कुठे बघा? हॅड एकाच ठिकाणी आहे, यावरून तुमचा आन्सर निघून जाते. वॉज करण्याची आवश्यकता नव्हती. वॉज बीन असं कधीच नसतं. वॉज बीन करण्याची आवश्यकता नाही. हॅज बीन टेन्स बदललाय, टेन्स बदलण्याची आवश्यकता नव्हती. विल हॅव अगेन टेन्स बदलला, टेन्स बदलण्याची आवश्यकता नव्हती. द प्रोजेक्ट हॅड बीन कम्प्लिटेड V3 बाय द ग्रुप, सब्जेक्ट शेवटी. कळालं का? नंबर 3 हे काय असेल? आपलं आन्सर असेल. आता आपण पुढे जाऊयात, क्वेश्चन नंबर 5 बघू. Select the most appropriate option to fill in the blank. The dash dash of the court will give punishment to the culprit. Culprit म्हणजे कोण? आरोपी, किंवा साध्या भाषेत मी आरोपी, गुन्हेगार असे शब्द वापरतो बघा त्याला. ओके? मग आरोपी जो असेल किंवा ज्याने गुन्हा केलाय त्याला शिक्षा कोण करणार आहे? त्याला शिक्षा कोण करेल? कोर्टचं म्हटलं ना, डॅश डॅश ऑफ द कोर्ट. कोर्टमध्ये कोण असतो? जज तर असतोय, JUDGE, जज. राईट? जुडगे आपण म्हणतो ना, JUDGE. याचं प्रोनाउन्सिएशन कसं होईल? JU, जू, द GE, गे, जुडगे. असंच तरी इंग्लिश असतं ना आपलं.
राईट, असं काही नाही, जज आहे ते. ज्युरी काय असतं बघा, ज्युरी हा एक कलेक्टिव्ह नाऊन आहे. ज्युरी ही सिस्टीम जुन्या पद्धतीमध्ये होती, ती बहुसंख्येने किंवा बहुमताने, नॉट बहुसंख्येने, बहुमताने निर्णय घ्यायचे की कोण आरोपी आहे कोण आरोपी नाही, आणि त्यानुसार जज ठरवायचे की त्यांचं व्हर्डिक्ट निर्णय काय असेल. निर्णय देणारा जज असतो. विटनेसला फक्त बोलवलं जातं, याला काय म्हणतो आपण, विटनेस, म्हणजे ज्याने एखादी गोष्ट पाहिलेली असेल वगैरे, राईट. आणि लॉयर तुमची साईडने जो बोलणारा असतो, आरोपीच्या साईडने किंवा गव्हर्नमेंटच्या साईडने बोलणारा जो असतो त्याला लॉयर म्हणतात. लायर नाही, लायर वेगळी कॉन्सेप्ट. यांना जर आपण लायर म्हटलं तर नाही, आपण नाही म्हणू शकत. लॉयर्स आर नॉट लायर्स. ओके, या ठिकाणी आन्सर काय असेल, जज. जज ऑफ द कोर्ट विल गिव्ह पनिशमेंट टू द कल्प्रिट. कल्प्रिटला पनिशमेंट कोण देईल, जज देईल. वाक्याच्या सेन्सनुसार तरी आपल्याला कळायला पाहिजे. सगळ्याच ठिकाणी तुम्ही ओके आणण्याची आवश्यकता नाही, सगळ्याच ठिकाणी तुम्ही ग्रामर आणण्याची आवश्यकता नाही. मग तो सेन्स कसा डेव्हलप होईल. मी पुणे इंग्लिश क्लबच्या आपल्या टेलिग्राम चॅनलला दररोज द हिंदू या न्यूजपेपरचे काही कटआउट्स शेअर करत असतो. कटिंग्स शेअर, नॉट कटआउट्स, कटिंग्स शेअर करत असतो. ते तुम्ही वाचायला पाहिजे. दररोज एक 20 मिनिटं 30 मिनिटं तुम्ही ते व्यवस्थित वाचायला पाहिजे. त्यातलं ओकॅब चेक करा, आर्टिकल बघा, प्रिपोजिशनचा यूज बघा, सेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन बघा. इतकं स्टँडर्ड लिहिलेलं असतं ते. त्यातून सवय लागून जाते ना एखादं सेंटेन्स वाचण्याची, कशा प्रकारे सेंटेन्स तयार होऊ शकते याची. नेक्स्ट बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिव्हन सेंटेन्स इन रिपोर्टेड स्पीच. रिपोर्टेड स्पीच मध्ये आपल्याला दिलेल्या सेंटेन्सचं कशा प्रकारे होईल ते सांगायचं आहे. दिलेलं सेंटेन्स आपल्याला जेव्हा डबल नोटेड मध्ये वगैरे दिसतं तेव्हा आपण समजायचं ते डायरेक्ट स्पीच आहे. आपल्याला त्याचं इनडायरेक्ट स्पीच करायचंय. इनडायरेक्ट स्पीच म्हणजेच काय, इनडायरेक्ट स्पीच म्हणूया आपण याला, म्हणजेच रिपोर्टेड स्पीच. जे बोललं गेलंय जशास तसं जर बोलणाऱ्याच्या तोंडून शब्द निघालेत ते जे आपण सांगतो त्याला डायरेक्ट स्पीच म्हणतो. आणि ते जर एखादी व्यक्ती बोललीये ते दुसरं कोणीतरी व्यक्ती तिसऱ्याला सांगतीये तर त्याला आपण इनडायरेक्ट स्पीच म्हणतो. म्हणजे हे बघा, राजेश्वर सेड टू विकास, आणि राजेश्वर जसं बोललाय त्याच्या तोंडून जे शब्द जशास तसे मांडलेत ते त्याला डायरेक्ट स्पीच. त्याचं इनडायरेक्ट करताना आपण काय चेंजेस करतो बघा. बोलणारा राजेश आहे, हा स्पीकर आहे, हा लिस्नर आहे, राईट. स्पीकर आणि लिस्नर. ज्यावेळी स्पीकर आहे समोर लिस्नर दिलेला आहे त्यावेळी सेड टूचा आपण काय करतो, टोल्ड करतो, TOLD. राजेश्वर सुरुवातीला घ्या, राजेश्वर टोल्ड, कोणाला, विकास, PIKAS. राजेश्वर टोल्ड विकास. आता काय म्हणाला हे सांगण्यासाठी आपण एक कनेक्टर वापरतो, दॅट. सेंटेन्स जर नॉर्मल असेल तर दॅट वापरतो. एखादं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल तर एक्सक्लेम्ड वापरतो. कधी रिक्वेस्ट केलेला असेल तर रिक्वेस्टेड हा शब्द वापरतो, अर्ज हा असा शब्द वापरतो. जर क्वेश्चन केलेला असेल, WH वर्ड नसेल, फक्त हेल्पिंग वर्बने जर क्वेश्चन केलेला असेल तर आपण वेदर किंवा इफ वापरतो. WH वर्डचा वापर झाला असेल तर तोच WH वर्ड कनेक्टर म्हणून आपल्याला वापरायचा असतो. आता या ठिकाणी बघा, राजेश्वर टोल्ड विकास दॅट आय एम प्लेइंग बास्केटबॉल. आता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी फुटबॉल झालंय बरं का. या फुटबॉलला बास्केटबॉल समजून घ्या. नाही ते टायपिंग एररमुळे तुम्ही एवढं लगेच गोंधळ नाही करून ठेवायचं. चुकलं सरांचं PPT तयार करण्यात चुकलं. ते निग्लेक्ट करायचं असतं, अशा गोष्टी दुर्लक्ष करा त्याच्याकडे. बास्केटबॉल समजा, फक्त तिथं काही शब्दांनी फरक नाही पडणार एवढा. आय एम प्लेइंग बास्केटबॉल. आता राजेश्वर विकासला म्हणला आय एम प्लेइंग बास्केटबॉल, मग काय होईल, टेन्स फक्त चेंज करायचा पास्ट मध्ये. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, याला फक्त पास्ट कंटिन्युअस करा. मग राजेश्वर काय म्हणला, आय एम प्लेइंग बास्केटबॉल, तर त्याचं काय होईल, आपण सांगताना काय म्हणू, तो तसं म्हणाला की मी बास्केटबॉल खेळतो. मग आपण काय होणार, तो तसं असं म्हणाला की तो बास्केटबॉल खेळत होता. आयचं काय होणार, ही सेड विकास दॅट ही एमचं वॉज, ही वॉज. आता बघा बरं, वॉज कुठं आहे, वॉज कुठं दिलेलं नाही. ही नंतर वेअरचा काय संबंध, चुकला. सिंग्युलर आहे म्हणून वॉज पाहिजे असतो, वेअर नाही. हॅडचा काय संबंध, टेन्स चेंज, अशा प्रकारे टेन्स नाही चेंज होत. ही वॉज प्लेइंग फुटबॉल, ही वॉज प्लेइंग फुटबॉल. ओके, या ठिकाणी से जाण्याची काय आवश्यकता नंबर 2 मध्ये येते का लक्षात. ज्यावेळी सांगितलंय तुम्हाला की राजेश्वर सेड टू विकास, पास्ट टेन्स आहे ना, इथं प्रेझेंट टेन्स करण्याची काय आवश्यकता नंबर 2 मध्ये, हे आन्सर होणार नाही. ऑप्शन 1 कडे या, राजेश्वर टोल्ड विकास दॅट आय एम प्लेइंग बास्केटबॉल, तर याचं काय होईल, ही वॉज प्लेइंग, ही वॉज प्लेइंग. अगेन इथं बास्केटबॉल कन्सिडर करा. येते का लक्षात. नंबर 1 हे काय असेल आपलं आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा,
सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम. इडियम काय दिली? रेन ऑर शाईन. रेन ऑर शाईन या इडियमचं मिनिंग आहे जर कधी आपल्याला सुटेबल सिच्युएशन असते, कधी अनसुटेबल असते, राईट. कधी आपल्याला फेवरेबल सिच्युएशन असते, कधी अनफेवरेबल सिच्युएशन असते. ज्यावेळी तुमची रूम आहे, त्याच ठिकाणाहून जवळ तुमची लायब्ररी आहे, त्याच ठिकाणाहून जवळ तुमची मेस आहे, सगळ्या गोष्टी जवळ आहेत, न्यूजपेपर रिडिंग वगैरे, न्यूजपेपर सुद्धा तुमच्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही काय म्हणाल की सगळं काही अवेलेबल आहे म्हणजे फेवरेबल सिच्युएशन आहे. कधी कधी असं होतं की तुम्हाला तुमची मैत्रीण सुद्धा जवळ असते आणि मग टाइमपास व्हायला लागतो, मग अनफेवरेबल सिच्युएशन तयार होते, राईट. त्याला काय म्हणू आपण? फेवरेबल सिच्युएशन आणि अनफेवरेबल सिच्युएशन. मग रेन ऑर शाईन याचा मिनिंग तोच आहे, फेवरेबल अँड अनफेवरेबल सिच्युएशन्स. येते का लक्षात? मग ही इडियम लक्षात कशी ठेवणार तुम्ही? कधी कधी काय होतं बघा, रेन आपल्याला ट्रेकिंगला जायचं असतं, फिरायला जायचं असतं, राईट, गड किल्ल्यांवरती, आणि जर पाऊस वगैरे जर असेल तर आणखी मजा येते, फेवरेबल वाटतं, चांगलं वाटतं, मग आपण त्याला रेन म्हणूयात. त्याच वेळी कधी कधी काय होतं, प्रचंड उकाडा असतो मार्च एप्रिलमध्ये, गड किल्ल्यांवरती मार्च एप्रिलमध्ये नाही जाऊ वाटत, एकतर इतकं ऊन असतं, वरून पाणी वगैरे कॅरी करणं अवघड असतं. मग आपण काय म्हणतो, जर सूर्य तळपत असेल, शाईन होत असेल तर त्यावेळी अनफेवरेबल सिच्युएशन असते. रेनी असेल त्यावेळी ट्रेकिंगला जाण्यासाठी फेवरेबल सिच्युएशन आहे. रेन ऑर शाईन, फेवरेबल ऑर या फिर फेवरेबल अँड अनफेवरेबल सिच्युएशन. येते का लक्षात? फेवरेबल अँड अनफेवरेबल सिच्युएशन. त्यांनी इडियमचा मिनिंग विचारला होता. ऑप्शन नंबर 1 फेवरेबल अँड अनफेवरेबल सिच्युएशन हे त्याचं काय होईल? मिनिंग असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हे बाकीचे ऑप्शन्स त्यांनी असेच बनलेले आहेत, हिअर अँड देअर वगैरे, याला काही तसा अर्थ नाहीये. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिव्हन ग्रुप ऑफ वर्ड्स. वन वर्ड सबस्टिट्यूशन हे विचारले बघा. हे आपण आपल्या पुणे इंग्लिश क्लबच्या ॲपवरती साधी सोपी एक 200-250 रुपयाला बॅच दिलेली आहे. ब्लॅक बुक या स्टँडर्ड बुक मधील जे काही मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत, इडियम्स आहेत, ते आपण आपल्या त्या बॅचमध्ये घेतलेले आहेत. बॅच झूमवर घेतलेली आहे, ती फार सुरुवातीच्या स्टेजमध्ये घेतलेली आहे, परंतु इतके क्वालिटी वर्ड्स आणि इडियम्स डिस्कस केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. फिअर ऑफ वॉटर. आता फिअर ऑफ वॉटरला काय म्हणणार, तर अगोदर दिलेल्या 4 ऑप्शन्स पैकी त्यांचे मिनिंग समजून घेऊ. जर्मिसाइड म्हणजे काय? आपण त्याला जंतुनाशक म्हणतो. त्यानंतर बघा हायड्रोफोबिया म्हणजे काय? आता बघा हायड्रो म्हणजे काय? पाणी. हायड्रो म्हणजे पाणी. फोबिया हा जो शब्द आहे ना, लिहून देतो बघा, हायड्रोफोबिया, PHOBIA, फोबिया. हा फोबियाचा या शब्दाचा मिनिंग असतो भीती. ओके. मग फोबिया अशा प्रकारे शब्द असणारा एकच वर्ड आहे हायड्रोफोबिया. हायड्रो म्हणजे पाणी, फोबिया म्हणजे भीती, पाण्याची भीती. आपला आन्सर इथेच आपल्याला भेटून गेलं. तरी आपण राहिलेल्या ऑप्शनचं काय करूयात? मिनिंग चेक करूयात. हायडल पॉवर म्हणजे काय? याला आपण हायड्रो इलेक्ट्रिक म्हणतो. हायड्रो इलेक्ट्रिक, पाण्यापासून जी एनर्जी वगैरे किंवा इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते त्या प्रोसेसला हायडल पॉवर वगैरे असं म्हणतात. आणि जिओलॉजी म्हणजे काय? जमिनीच्या भूगर्भाचा जो अभ्यास करणार जे एक सायन्स आहे किंवा शास्त्र आहे त्याला भूगर्भशास्त्र असं म्हणतात. भूगर्भशास्त्र. येते का लक्षात? जिओलॉजी. मग फिअर ऑफ वॉटर त्याला हायड्रोफोबिया म्हणायचे. बाकी शब्दांचे मिनिंग मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेत. पुन्हा एकदा बघा, लेक्चर युट्यूबला सुद्धा अवेलेबल असणार आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अनलिमिटेड वॉच टाइम मध्ये पाहू शकता. ओके. आता या इकडे सेंटेन्सेस ऑफ अ पॅरेग्राफ आर गिव्हन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. एका पॅरेग्राफचे सेंटेन्सेस काय केले? जम्बल्ड ऑर्डर मध्ये दिलेत. म्हणजे काय केलं? त्यांचा क्रम बदलून दिलाय. मग आता आपल्याला जेव्हा क्रम लावायचा आहे तेव्हा अशा प्रकारे पॅराजम्बलचा आपल्याला प्रश्न विचारलेला असतो. मग तुम्ही काय करायचंय? 3-4 गोष्टी आहेत, मी नेहमी सांगतो, प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो आणि आत्ताही सांगतोय. कधी कधी एखाद्या सेंटेन्समध्ये जर प्रोनाऊनचा वापर झालेला असेल तर ते सेंटेन्स आपलं नंबर 1चं सेंटेन्स होऊ शकणार नाही. का? प्रोनाऊनचा वापर आपण एखाद्या नाऊनसाठी करतो. नाऊन ते एखाद्या अगोदरच्या सेंटेन्समध्ये यायला पाहिजे. अगोदरच्या सेंटेन्समध्ये जर ते नाऊन आलं असेल तर नंतरच्या सेंटेन्समध्ये प्रोनाऊनचा वापर होईल. येते लक्षात? आता बघा, एकदा वाचून घ्यायचे 4ही सेंटेन्सेस आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल की कोणतं सेंटेन्स अगोदर यायला पाहिजे, कोणतं नंतर यायला पाहिजे. आता या क्वेश्चन मध्ये ना थोडीशी गंमत पण आहे. ती गंमत नंतर तुमच्या लक्षात यायला लागेल. या ठिकाणी लक्ष द्या. आय रेड अ स्टोरी अबाउट द फ्रेंडशिप ऑफ अ मंकी अँड अ क्रोकोडाईल.
मी एक मंकी आणि क्रोकोडाईल यांच्या फ्रेंडशिप विषयीची स्टोरी वाचली. आता इथपर्यंत हे काय सेंटेन्स वन होऊ शकत नाही असा डाऊट यायला कुठे जागा नाही. वन होऊ शकेल कारण याच्यामध्ये कुठलं एखादं प्रोनाउन वगैरे काही वापरलेलं नाही किंवा हेन्स, सिन्स, देअरफोर हे शब्द सुद्धा वापरलेले नाहीत. हे बघा HENC हेन्स, सिन्स, देअरफोर, कॉन्सिक्वेंटली असे जर शब्द आले तर आपण काय समजून घ्यायचं, ते शब्द नंतरच्या पार्टमध्ये येऊ शकतात. नंतर 3-4 नंबरला सेंटेन्स अशा प्रकारे येऊ शकतं. मोस्ट प्रोबेबली असं सेंटेन्स 4 नंबरला असेल. मोस्ट प्रोबेबली म्हणतोय मी, नेहमीच नाही. आता बघा मी एक स्टोरी वाचली होती. नंतर काय झालं, द क्रोकोडाईल्स वाईफ वॉन्टेड टू ईट द मंकीज हार्ट. क्रोकोडाईलच्या वाईफला असं वाटलं की मंकीचं हार्ट खायचंय. हार्ट आहे त्या, हर्ट नाही. हे बघा हार्ट आणि हर्ट मध्ये फरक आहे. हार्ट म्हणजे आपलं हृदय आणि HURT हर्ट. हर्ट म्हणजे काय, दुःख होणे. ते नाही का, हार्टला जेव्हा दुःख, हार्ट जेव्हा तुटतं तेव्हा दुःख होतं, हर्ट होतं. राईट, हार्टला तेव्हाच हर्ट होतं जेव्हा हार्ट तुटतं. राईट, ओके ठीक आहे, सोडून द्या विषय. इकडे लक्ष द्या. द क्रोकोडाईल्स वाईफ वॉन्टेड टू ईट द मंकीज हार्ट. आता क्रोकोडाईलच्या वाईफने जर सांगितलंय की मला मंकीचं हार्ट खायचंय, क्रोकोडाईलला ऐकावंच लागणार ना, हो की नाही. मग क्रोकोडाईल काय करतं, द क्रोकोडाईल कॅरीड द मंकी ऑन हिज बॅक. मग क्रोकोडाईल मंकीला घेऊन पाण्यामध्ये जातं. आणि नंतर काय होतं, द मंकी सेव्ड हिमसेल्फ युझिंग हिज इंटेलिजन्स. मग ते मंकी त्याचं इंटेलिजन्स वापरून स्वतःला सेव्ह करून घेतं. आपण जसं वाचलंय तसं ते सिक्वेन्सनुसार पुढे गेलंय. याच्यामध्ये कुठेही अशा प्रकारे डाऊट येत नाही की सेंटेन्समध्ये पॅराजंबल म्हणजे जम्बलिंग केलंय का किंवा जंबल केलंय का. त्याच्यामुळे जो क्रम असेल तो ABCDच असेल. तर ही काही ट्रिक्स तुम्हाला सांगतो. बी ने सुरुवात का होणार नाही, द क्रोकोडाईल्स वाईफ वॉन्टेड टू ईट द मंकीज हार्ट. द क्रोकोडाईल म्हटलंय, कोणतं क्रोकोडाईल अगोदर त्याचा यूज झालेला पाहिजे. क्रोकोडाईल या शब्दाचा अगोदर वापर झालेला पाहिजे आणि त्या क्रोकोडाईलला रेफर करण्यासाठी द या आर्टिकलचा वापर केलाय, कोणतं तरी एक पर्टिक्युलर क्रोकोडाईल. म्हणून बी हे आपलं फर्स्ट सेंटेन्स नसेल, म्हणून बी ने सुरुवात झालं हे सेंटेन्स असू शकत नाही. मग अशा प्रकारे जेव्हा द क्रोकोडाईल अगेन त्याचा वापर झालाय म्हणून सी ने सुरुवात होणार सुद्धा सेंटेन्स आपला असू शकत नाही. तेच लॉजिक, द मंकी सेव्ड हिमसेल्फ. द मंकी बट विच मंकी अगोदर सांगितलेल्या सेंटेन्स मध्ये पाहिजे, म्हणून डी ने सुद्धा या पॅसेजची सुरुवात होऊ शकत नाही. म्हणून फर्स्ट सेंटेन्स डी सुद्धा नसेल. डी कुठे आहे, या ठिकाणी. असं जरी लॉजिक लावलं असतं, ग्रामरचं जे आपलं एक अंडरस्टँडिंग आहे ते वापरून सुद्धा तुम्ही पॅराजंबल सोडू शकता. हा अप्रोच तुम्हाला याच बॅच मध्ये अनुभवायला भेटेल, शिकायला भेटेल. ओके, आन्सर ऑप्शन 1 इज आर करेक्ट आन्सर. ABCD असं वाचलं की त्या सिक्वेन्सनुसार आपल्याला आन्सर भेटून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अगेन एक पॅराजंबल वरती क्वेश्चन आहे. सेंटेन्सेस ऑफ अ पॅराग्राफ आर गिव्हन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. जंबल केले त्याला. आणि अरेंज द फॉलोइंग, अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म ए मिनिंगफुल अँड कोहेरंट पॅराग्राफ. एक सुसंगत आणि अर्थपूर्ण असा पॅराग्राफ आपल्याला तयार करायचा. आता बघा बरं. द किंग देन अपियर्ड अँड गेव हिम गोल्ड कॉइन्स. द किंग, द हे आर्टिकल वापरले. मग द या आर्टिकलचा वापर किंग या शब्दासाठी वापर झालाय. राईट, म्हणजे किंग हा शब्द अगोदर कुठेतरी वापरला गेला पाहिजे. म्हणजे हे आपलं फर्स्ट असेल का, अजिबात नाही, कारण द या आर्टिकलचा वापर झालाय. आता बघा बरं, येणे कुठून सुरुवात झाली का, यस, ये त्यांनी फर्स्ट नंबरला घेतले, म्हणजे हे आपला आन्सर होणार नाही का. किंग साठी द हे आर्टिकल वापरलंय आणि द असं मोगम कुठेही वापरून चालत नाही. अगोदर जर एखाद्या ठिकाणी नाऊनचा वापर झाला असेल तरच द या आर्टिकलचा वापर करतात. आता किंग हा शब्द कोणत्या प्रकारचं नाऊन आहे, कॉमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला सांगायचं. ओके, किंग नाऊनचा कोणता प्रकार आहे. ओके, बेसिक अंडरस्टँडिंग वरती क्वेश्चन आहे. किंग हा नाऊनचा कोणता प्रकार आहे. प्रॉपर नाऊन आहे, कलेक्टिव्ह नाऊन आहे, कॉमन नाऊन आहे, मटेरियल नाऊन आहे, अब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, काय आहे ते तुम्ही सांगायचं. नेक्स्ट बघा. अ किंग प्लेस्ड अ लार्ज रॉक ऑन अ रोडवे. राजाने, अ किंग बघा सिंग्युलर काउंटेबल नाऊन आहे, त्याच्यामुळे त्याच्या अगोदर अ हे आर्टिकल आलंय. अ किंग प्लेस्ड अ लार्ज रॉक ऑन अ रोडवे. एका राजाने रोडवेवरती एक मोठा काय केला, खडक ठेवला. अ रॉक, एक लार्ज रॉक ठेवला. सेंटेन्स नंबर 1 होऊ शकेल, कारण
कुठलाही सेन्स वगैरे परिणाम सांगणारा शब्द नाहीये, कुठलाही असा आर्टिकल वगैरे आलेलं, द हे आर्टिकल त्या ठिकाणी आलेलं नाहीये, म्हणजे असं म्हणू की त्याचा अगोदर वापर झालेला आहे. अ हे आर्टिकल वापरले आणि सुरुवात करून दिली आहे. ओके, नंबर 1चं सेंटेन्स बी होऊ शकेल. आता बी ने सुरुवात झालेलं एकच आहे बघा आपल्याकडे ऑप्शन, तरीही चेक करू. सडनली अ पिजन ट्राईड टू मूव्ह द रॉक फ्रॉम द रोड. सडनली काहीतरी बोललं गेलं पाहिजे ना अगोदर, सडनली लगेच कसं काय? म्हणजे सी ने सुरुवात तर होणारच नाही, सी ने सुरुवात होणारच नाही. सडन लगेच तुम्ही काहीतरी बोललं गेलं पाहिजे तेव्हा तुम्ही सडनली म्हणून काहीतरी म्हणाल ना. सडनली डायरेक्ट सुरुवात कशी काय करणार, असं होत नाही. द पीपल वॉकिंग, आता बघा राजाने काय केला होता, रॉक ठेवलेला होता. नंतर बघा द पीपल वॉकिंग ऑन द रोड डिड नॉट रिमूव्ह द हेवी लोड. लोक जात येत होते परंतु त्यांनी ते जे हेवी लोड होतं, रॉक ठेवलेला होता म्हणजे खडक ठेवला होता, तो रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न केला नाही. आणि मग सडनली म्हणू शकतोय. सडनली अ पिजन ट्राईड टू मूव्ह द रॉक फ्रॉम द रोड म्हणजे काय, नंबर 2 ला हे येईल. राजाने एक मोठा रॉक ठेवला, लोक जात येत होते परंतु ते त्याला हटवत नव्हते त्या रस्त्यावरून. मग एक पिजंट येतो. पिजंट म्हणजे काय, गरीब शेतकरी, काम करणारा, शेतात काम करणारा असा माणूस. तो आला आणि त्याने काय केलं, ते मूव्ह करण्याचा प्रयत्न केला. असा प्रयत्न केल्याच्या नंतर हे नंबर 3 होऊ शकेल बरं का, बी नंतर. असा प्रयत्न केल्याच्या नंतर द किंग, किंगचा अगोदर रेफरन्स आला या ठिकाणी, म्हणून आता किंग या नाऊन अगोदर द हे आर्टिकल आले. द किंग देन अपियर्ड अँड गेव हिम गोल्ड कॉइन्स. येते लक्षात. म्हणून मग किंग अपियर होतो आणि त्याला वाटतं की या व्यक्तीने चांगलं काम केलंय म्हणून तो त्याला गोल्ड कॉइन्स देतो. तसंही तुम्हाला सांगतो, येणे का सुरुवात होणार नाही, मी नेहमी सांगितलंय. प्रोनाउनचा जर वापर झाला असेल सेंटेन्समध्ये, मोस्ट प्रोबेबली ते फर्स्ट सेंटेन्स होणार नाही. का? द किंग देन अपियर्ड अँड गेव हिम गोल्ड कॉइन्स. सुरुवात जर इथून झाली तर आपण काय म्हणणार, जर हिम आलाय, हिम कोणासाठी आलाय, अगोदर त्याचा काय कशासाठी तरी त्याचा यूज व्हायला पाहिजे ना, तेव्हा तो हिम येईल ना. येते का लक्षात? कोणतं तरी नाऊन यूज व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी प्रोनाऊन येईल. म्हणून एने सुरुवात होऊ शकत नाही. आता आपल्याला लिंक लागते बघा, बी ने सुरुवात होईल बी, त्याच्यानंतर नंबर 2 डी, त्यानंतर नंबर 3 सी आणि नंबर 4 ए. बीडीसी हे कुठे, नंबर 2. हे काय असेल आपलं आन्सर असेल. किंग हा वर्ड नाऊनच्या कोणत्या टाइप मध्ये येतो ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगायचं युट्यूबला. आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड इन द गिवन सेंटेन्स. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचा आहे. अगेन आता चेक करूया. द पोलीस एक्झामिन्ड अँड इलस्ट्रेटेड द मर्डर इन द कोर्ट. एक एक शब्द चेक करा. ऑप्शन त्यांनी हे 4 दिलेले आहेत आपल्याला. इलस्ट्रेट, पोलीस, एक्झामिन्ड, मर्डर. मर्डर म्हणजे हत्या, एक्झामिन्ड म्हणजे काय करणे, निरीक्षण करणे. पोलीस आपल्याला पोलीस माहित आहेत. इलस्ट्रेट म्हणजे काय करणे, स्पष्ट करणे. ओके. डिस्क्रिप्टिव्हच्या बऱ्याचशा प्रश्नांमध्ये यूपीएससीला असेल किंवा मग सीएपीला असेल आणि आता राज्यसेवेला हा शब्द तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघायला भेटेल. इलस्ट्रेट करा म्हणजे काय, एखादा सेंटेन्स देणार, पुढे देणार इलस्ट्रेट म्हणजे ते तुम्ही आता स्पष्ट करा. आता बघा, द पोलीस एक्झामिन्ड अँड इलस्ट्रेटेड द मर्डर इन द कोर्ट. द काय अडचण नाही, त्यांनी इलस्ट्रेट शब्द दिलाय, पोलीस दिलाय. पोलीसचं स्पेलिंग बरोबर आहे, POLIC पोलीस बरोबर आहे. EXAMINED एक्झामिन्ड हा सुद्धा बरोबर आहे. मर्डर म्हणजे हत्या हा सुद्धा स्पेलिंग बरोबर आहे. इलस्ट्रेटचं स्पेलिंग त्यांनी चुकवलंय. आय यानंतर डबल एल असतं बघा, यांनी फक्त एकच एल वापरलाय. ILLUSTRATED. इलस्ट्रेटेड असं पाहिजे होतं, त्यांनी फक्त एकच एल वापरला होता, म्हणून या ठिकाणी इनकरेक्ट जे स्पेलिंग आहे ते इलस्ट्रेटचं आहे. आन्सर इज नंबर 1 इलस्ट्रेटेड. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे इलस्ट्रेटेड. क्वेश्चन नंबर 12. Select the most appropriate meaning of the given idiom. Pink slipped. पिंक स्लिप्ड अशी एक इडियम आहे. या इडियमचा मिनिंग विचारला. आता पिंक स्लिप्ड म्हणजे काय, वेअरिंग पिंक स्लिपर्स वगैरे असं काहीतरी एखादं फालतूवाला त्यांनी एखादं ऑप्शन दिलेलं असतं. पिंक स्लिप म्हणजे काय, एखाद्याला त्याच्या जॉबवरून काढून टाकणं, रिमूव्ह करणं, एखाद्याला त्याच्या जॉबवरून फायर करणं. आता FIRE फायर, फायर म्हणजे आग सुद्धा होतं आणि जॉबवरून नोकरीवरून काढून टाकणे, काढून टाकणे जॉबवरून. ओके, जॉबवरून नोकरीवरून काढून टाकणे त्याला फायर म्हणतात. मग याचा अँटोनिम काय आहे, हायर.
HIRE हायर. ओके, फायर आणि हायर. मग पिंक स्लिप मी तुम्हाला आता सांगितलं जॉबवरून काढून टाकणे, फायर्ड फ्रॉम द एम्प्लॉयमेंट, रोजगारावरून काढून टाकणे, जॉबवरून काढून टाकणे, फायर्ड फ्रॉम द एम्प्लॉयमेंट. हे त्याचं काय असेल, आन्सर असेल. ज्या ठिकाणी सांगण्यासारखं आहे त्या ठिकाणी एक्सप्लेन एकदम डिटेलमध्ये करतोय, काही ठिकाणी सांगण्यासारखं फार वेगळं काही नसतं, फक्त तुम्हाला आन्सर सांगून त्याचं मिनिंग तुमच्या लक्षात राहावं. याच्यानंतर जर कधी विचारलं गेलं तर, म्हणून तुम्हाला इडियम आणि त्याचं मिनिंग सांगतोय, शब्द आणि त्यांचा अर्थ तर मी तुम्हाला ज्या ज्या वेळी आवश्यक आहे त्यावेळी सांगत चालतोय. आता बघा, सेंटेन्सेस ऑफ अ पॅराग्राफ आर गिव्हन बिलो इन जंबल. अगेन पॅरा जंबलवरचा क्वेश्चन आहे. आता बघा, हाऊएव्हर एडमंड हिलरी अँड टेन्झिंग नॉर्गे रीच्ड द समिट टॉप इन 1953. आता तरीही असं यांनी केलं, काहीतरी अगोदर बोला ना, तुम्ही लगेच असा शब्द कसा काय वापरता, तरीही त्यांनी असंच केलं. एने सुरुवात होणार नाही, फार क्लिअरली सांगू. ए कुठे कुठे बघा, 1 नंबरला दिलाय, होणार नाही. का, हाऊएव्हर वापर झालाय. तरीही एडमंड हिलरी अँड टेन्झिंग नॉर्गे यांनी रीच्ड द समिट टॉप इन 1953. तरीही तिथपर्यंत पोहोचले असं कसं म्हणणार ना आपण, अगोदर काहीतरी बोला नंतर म्हणा की तरीही असं झालं. बी बघा बरं, सिन्स देन मेनी सक्सेसफुल क्लाइम्स हॅव हॅपन्ड. आता बी ने सुरुवात कशी होईल, तेव्हापासून बऱ्याचशा लोकांनी काय केलंय, सक्सेसफुल क्लाइम्स म्हणजे तिथपर्यंत पोहोचले. पण कधीपासून नाही कळते. हा आपला फर्स्ट नसेल, म्हणजे बी सुद्धा फर्स्ट नसेल. मग बी कुठे फर्स्ट नंबर 1 ला, या ठिकाणी आहे म्हणून हा होणार नाही. या ठिकाणी सुद्धा बी फर्स्ट आहे म्हणून हा सुद्धा होणार नाही. आपलं आन्सर लगेच लॉजिक नुसार नाही, तर ट्रिक्स याच्यासाठी लक्षात आहे. याच्यासाठी लक्षात घ्या की कधी आपल्याला आपलं लॉजिक वापरायचं आणि कधी फक्त वाचत बसायचं. आले का लक्षात. आता बघा, आपल्या एक गोष्ट लक्षात येते ना, टाइम पिरियड इथं सांगितलं 1953, म्हणजे हे एचं स्टेटमेंट. ए नंतर बी यायला पाहिजे, कारण का याच्यानंतर याच्यामध्ये टाइम पिरियड सांगितलं बघा. सिन्स देन तेव्हापासून, केव्हापासून, अगोदर 1953 सांगितलंय, त्याच्यानंतरचं वाक्य हेच असायला पाहिजे, सिन्स देन तेव्हापासून. म्हणजे याच्यानंतर लगेच आपल्याला बी पाहिजे. ए नंतर लगेच बी कुठे कुठे बघा, या ठिकाणी एक आहे आणि या ठिकाणी, म्हणून तसा हाई ऑप्शन गेला आणि यानंतर हाई ऑप्शन जातोय. वेगवेगळे लॉजिक्स मी तुम्हाला सांगतोय, येते लक्षात. आन्सर ऑप्शन सी नंबर 3 CD AB हेच आपलं काय असेल, वाचून पण बघा. क्लाइंबिंग माउंट एव्हरेस्ट इज अ चॅलेंज टू माउंटेनियर्स. माउंटेनियर्सना माउंट एव्हरेस्ट क्लाइंब करणं हे एक चॅलेंज आहे. अर्ली अटेम्प्ट्स फेल्ड ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हार्श वेदर. हार्श वेदरमुळे सुरुवातीचे काही अटेम्प्ट्स फेल ठरले. आता बघा बरं का, आधी सांगितलं चॅलेंज आहे, नंतर सांगितलं की हार्श वेदरमुळे सुरुवातीचे अटेम्प्ट्स फेल ठरले, म्हणजे सी, त्याच्यानंतर डी आणि बघा. आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, वेदर WEATHR, वेदर म्हणजे काय, हवामान किंवा वातावरण. मी जॉग्राफिकल कॉन्सेप्ट सांगत नाहीये, मी फक्त जनरल सेन्समध्ये त्याचा मिनिंग सांगतो शब्दाचा, वेदर. दुसरा एक शब्द असतो WHETHER, वेदर म्हणजे काय, हा WH वर्ड आहे आपला क्वेश्चन करण्यासाठी वापरला जातो. फरक आहे वेदर आणि वेदरमध्ये. होमोफोन्स आहेत म्हणून लगेच सांगून दिलाय. आता बघा, सुरुवातीचे अटेम्प्ट्स फेल ठरले. आता याच्यानंतर बघा, हाऊएव्हर तरी सुद्धा फेल जरी ठरलेले असले तरी सुद्धा एडमंड हिलरी अँड टेन्झिंग नॉर्गे हे सुरुवातीला चढले होते माउंट एव्हरेस्टवरती. रीच द समिट टॉप म्हणजे शिखरावरती पोहोचले इन 1953. आणि मग त्याच्यानंतर इथे येणार ए आणि याच्यानंतर सिन्स देन तेव्हापासून सक्सेसफुल क्लाइम्स भरपूर वेळा घडले. ए आणि नंतर बी, CDAB. समजलंय का. नंबर 3 का आन्सर आहे तर. ओके, पुढे जाऊयात. The following sentence has been split into 4 segments. Identify the segment that contains a grammatical error. Grammatical error शोधायचा आहे. दिलेलं सेंटेन्स काही सेगमेंट्स मध्ये तोडलंय, स्प्लिट केलंय. आता बघा, The Administrative Council decided to revise her plans to keep a pet as the house was there. To keep a pet, pet म्हणजे काय, एखादा प्राणी काय करणे, पाळीव प्राणी, पाळीव म्हणतात त्याला, राईट. पेट वाचणे म्हणजे पाळीव प्राणी ठेवणे. द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काउन्सिल डिसाइडेड टू रिवाइज हर प्लान्स. या काउन्सिलने रिवाइज ठरवलं, डिसाइडेड इथपर्यंत बरोबर आहे. काउन्सिल डिसाइडेड टू रिवाइज हर प्लान्स हे सुद्धा बरोबर आहे. त्यांनी त्यांचे प्लान्स रिवाइज करण्याचं ठरवलं. का, टू कीप अ पेट
इथपर्यंत सुद्धा बरोबर. एक पेट म्हणजे पाळीव प्राणी ठेवू शकतात असा. का बरं? ॲज इथपर्यंत बरोबर आले बरं का. द हाऊस वॉज देअर. इथं गडबड झाली आहे. हाऊस जर त्यांचं आहे तर ते पॉझिटिव्ह केसमध्ये सांगावं लागेल ना, त्यांचं आहे म्हणून मालकी दाखवावं लागेल. म्हणून हा THEIR असा न लिहिता THEIRS देअर्स असा लिहिणं अपेक्षित होतं. म्हणून शेवटच्या पार्टमध्ये एरर आहे. पॉझिटिव्ह केस म्हणतात त्याला, म्हणजे मालकी दाखवली जाते. ॲज द हाऊस वॉज देअर्स, देअर्स असं म्हणायला पाहिजे होतं, देअर नाही. ओके, ॲज द हाऊस वॉज देअर्स कुठे बघा. ओके, द हाऊस वॉज देअर्स यामध्ये एरर आहे. समजतंय का? नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट. अगेन सेंटेन्सला स्प्लिट केलंय आणि एरर सांगितलाय. मी नेहमी सांगतो स्पॉटिंग द एरर किंवा एरर डिटेक्शन मध्ये तुम्ही जे करायचं असताना ते हे पहिले टेन्स वापरा. टेन्स कुठं कळतंय का बघा की एरर आहे का नाही. आर्टिकल्स, देन प्रिपोजिशन, देन मग तुम्ही सब्जेक्ट वर अग्रीमेंट चेक करा आणि नंतर करेक्ट यूज ऑफ नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब, कंजंक्शन हे चेक करू शकता. ओके, या इकडे आता. शी इज डॅश डॅश शी इज इंटरेस्टेड ॲट रायटिंग पोएम्स. ती पोएम्स लिहिण्यात इंटरेस्टेड आहे आणि मी तिने लिहिलेल्या पोएम्स वाचण्यात इंटरेस्टेड आहे. तिचा रिझल्ट लगेच तलाठी म्हणून आला, माझा लटकला. मी पोएम्स वाचत बसलो, तिने इंटरेस्ट म्हणून लिहिल्या, मी काय कॉम्प्लिमेंट द्यायचं म्हणून पोएम्स वाचत बसलो. गोंधळ इथंच होते बघा, याची काळजी घ्यायची. हा, शी इज इंटरेस्टेड ॲट रायटिंग पोएम्स. शी इज इंटरेस्टेड. आता बघा, तिला जर ग्रामर येत असेल आणि तुम्ही जर कधी असं बोलले ना, आय एम इंटरेस्टेड ॲट यू, ती म्हणाल ओके गेट आउट. इंटरेस्टेड तिला कळतंय ग्रामर की इंटरेस्टेडच्या नंतर ॲट येत नाही, इंटरेस्टेडच्या नंतर इन हे प्रिपोजिशन येतं. मग तिच्या लक्षात येतं की याला ग्रामर येत नाही, मग ती म्हणते चला पुढे नेक्स्ट. ओके, शी इज इंटरेस्टेड ॲट नसतं, शी इज इंटरेस्टेड इन हे प्रिपोजिशन वापरावं लागतं. म्हणून या ठिकाणी इंटरेस्टेड ॲट या पार्टमध्ये एरर आहे, ते आपलं आन्सर असेल. येतंय का लक्षात? मी काय सांगतो, एरर शोधताना तुम्ही नेहमी सुरुवातीला टेन्स चेक करा, देन आर्टिकल्स, देन प्रिपोजिशन्स. प्रिपोजिशन मध्ये एरर होता, कळतंय का? सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. ऑब्जेक्ट शब्द दिलाय, त्याचं काय शोधायचंय? जे शोधायला सांगितलंय पहिले त्याच्याकडे लक्ष द्या. सिनोनिम सांगितलंय. ओके, समानार्थी शब्द. ऑब्जेक्ट जर तुमच्याविषयी कोणी काही बोललं, तुम्ही काय म्हणणार? आय ऑब्जेक्ट. मी ऑब्जेक्शन घेतोय, मी चॅलेंज करतोय की तू जे बोलतोय ते खोटं बोलतोय. येते का लक्षात? म्हणजे काय करतो, तुम्ही ऑब्जेक्ट करताय, चॅलेंज करताय एखाद्या गोष्टीला. आयोग काय करतं, जेव्हा परीक्षा होते 3-4 दिवसानंतर एखादी आन्सर की पब्लिश करतं. ग्रुप सी पब्लिश करायला दुसरं वर्ष उजाडावं लागलं यावर्षी 17 डिसेंबर. मग ती आन्सर की आल्याच्या नंतर तुम्ही काय करता? ऑब्जेक्शन घेता. ऑब्जेक्शन घेता म्हणजे काय करता? हा वर्बचा फॉर्म आहे, मी ऑब्जेक्शन हा नाउन फॉर्म वापरला. ऑब्जेक्शन घेता म्हणजे काय करता? यू चॅलेंज कमिशन्स आन्सर की और आन्सर्स, राईट? म्हणजे तुम्ही चॅलेंज करता. म्हणजे काय? ऑब्जेक्ट या शब्दाला सिनोनिम काय होईल? चॅलेंज. मग अप्रूव्ह करणे म्हणजे काय? हे आन्सर असेल बरं का आपलं, चॅलेंज. अप्रूव्ह करणे म्हणजे काय? संमती देणे किंवा घेणे, अशा प्रकारे शब्दाचा वापर होतो सेंटेन्स मध्ये. जशा प्रकारे कराल तशा प्रकारे. डिनाय करणे म्हणजे काय? नाकारणे, नाकारणे. चॅलेंज मी तुम्हाला सांगितलं, ऑब्जेक्शन घेणं. डिसलाईक, लाईकचा अपोजिट डिसलाईक. शी लाईक्स मी, आय डिसलाईक हर, असं नका म्हणू. डिसलाईक म्हणजे मला एखादी गोष्ट न आवडणे, याला आपण ना आवड म्हणूयात, किंवा न आवडणे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फील. ओके, हा फील वेगळा आहे, हा तुमचा फील आहे. तुम्ही जो नाही का व्हॉट आय फील इज, मला असं वाटतंय, तो फील आहे. तो FILL, फील म्हणजे भरणे. या ठिकाणी फील असा शब्द पाहिजे होता, टायपिंग एरर आहे. सायमारा इज. ओके, या ठिकाणी थोडीशी गडबड झाली आहे टायपिंग एरर मध्ये. इथं फक्त एक डॅश आहे, रिकामी जागा आहे. सायमारा इज एक्स्ट्रीमली इंटेलिजंट गर्ल. काय सांगितलं आपल्याला? आर्टिकल भरायचं. आपण आर्टिकलचा वापर कुठं करतो? हे बघा,
एखादं नाऊन असेल, नाऊनच्या अगोदर आपण आर्टिकलचा वापर करतो. पण जर नाऊनच्या अगोदर आर्टिकलचा वापर करताना त्या नाऊनला क्वालिफाय करण्यासाठी एखादं ऍडजेक्टिव्ह आलेलं असेल तर तो ऍडजेक्टिव्ह इथे येणार आणि त्या ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आपल्याला आर्टिकल वापरावं लागणार. कधी कधी काय होणार, या ऍडजेक्टिव्हला सुद्धा क्वालिफाय करण्यासाठी वेगळा एखादा ऍडव्हर्ब येणार आणि मग त्या ऍडव्हर्ब नुसार आपल्याला अगोदर आता आर्टिकल वापरावं लागणार. अशी केस या सेंटेन्स मध्ये झाली. सायमारा इज डॅश डॅश एक्स्ट्रीमली इंटेलिजंट गर्ल. गर्ल हा आपला नाऊन आहे. या नाऊनला अगेन अगेन गर्ल हा कोणत्या प्रकारचा नाऊन आहे हे तुम्ही मला युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. गर्ल हा प्रॉपर नाऊन आहे, कॉमन नाऊन आहे, कलेक्टिव्ह नाऊन आहे की मटेरियल नाऊन मी नाही म्हणणार, काउंटेबल नाऊन आहे, अनकाउंटेबल नाऊन आहे, असं काय आहे ते सांगा. ओके, पुढे बघा. गर्ल हा नाऊन आहे. या नाऊनला क्वालिफाय करण्यासाठी इंटेलिजंट हा ऍडजेक्टिव्ह आलाय. या ऍडजेक्टिव्हला क्वालिफाय करण्यासाठी एक्स्ट्रीमली असा ऍडव्हर्ब आलाय आणि मग या ऍडव्हर्ब नुसार आपल्याला आता आर्टिकल वापरावं लागणार. येते का लक्षात? मग हा आर्टिकल काय येईल? उच्चार कसा बघा, एक्स्ट्रीमली स्वरांसारखा उच्चार आहे. ई एक्स्ट्रीमली, एक्स्ट्रीमली स्वरांसारखा उच्चार आहे म्हणून या ठिकाणी ॲन एक्स्ट्रीमली इंटेलिजंट गर्ल. नंबर 3 हे आपलं काय असेल? आन्सर असेल. आर्टिकलची कॉन्सेप्ट एक्सप्लेन केली बघा तुम्हाला शॉर्ट मध्ये या ठिकाणी. सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड. विचारलंय काय? अँटोनिम. अँटोनिम सांगायचंय. व्हॅल्युएबल. व्हॅल्युएबल म्हणजे काय? मौल्यवान. राईट, मौल्यवान. मग एखादं मौल्यवान असणं याचं अँटोनिम काय होईल? ज्याला मूल्य नाही असं. राईट, मग आपण काय म्हणू? चारही शब्दांची मिनिंग पाहून घ्या. एक्सपेन्सिव्ह महागडा, कॉस्टली महागडा, नॅचरल नैसर्गिक, वर्थलेस. वर्थ म्हणजे किंमत, वर्थ म्हणजे किंमत आणि लेस म्हणजे नसणे, किंमत नाहीये असा, किंमत नसलेला. इथं काय सांगितलंय? व्हॅल्युएबल, मौल्यवान, ज्याला किंमत आहे, प्रचंड किंमत आहे असा व्हॅल्युएबल. त्याचा अँटोनिम काय होईल? वर्थलेस. एक्सपेन्सिव्ह आणि कॉस्टली हे दोघांचे एकमेकांचे काय होते? सिनॉनिम होतील. अँटोनिम विचारला तर व्हॅल्युएबलचा वर्थलेस. नंबर 1 हे काय असेल? आपलं आन्सर असेल. सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. अगेन एक आर्टिकल भरायचे. आर्टिकल आपण कधी भरतोय बघा? एखाद्या नाऊनच्या अगोदर आपण आर्टिकलचा वापर करतो, बरोबर का? जर ऍडजेक्टिव्ह आला तर ऍडजेक्टिव्हच्या अगोदर, याच ऍडजेक्टिव्हला जर क्वालिफाय करण्यासाठी एखादा ऍडव्हर्ब आला तर त्या ऍडव्हर्बच्या अगोदर आपण आर्टिकलचा वापर करतो. लास्ट क्वेश्चन मध्ये आपण ते चेक केलं किंवा पाहिले, कॉन्सेप्ट सुद्धा मी एक्सप्लेन केली. आता बघा, डॅश डॅश प्रिन्सिपल विल डिसाइड द फेट ऑफ माय फॉर्मर कलीग विजयेंद्र. विजयेंद्रचं फेट जे आहे, नशीब जे आहे ते कोण डिसाइड करणार आहे? प्रिन्सिपल. आता प्रिन्सिपल हे काय आहे? पद आहे, पोस्ट आहे. एखाद्या कॉलेजमधील पद असतं ना, स्कूलला हेडमास्टर असतं, कॉलेजला प्रिन्सिपल असतात. राईट, मग हा प्रिन्सिपल डिसाइड करणार फेट ऑफ द विजयेंद्र. मग बघा बरं, एक कोणी तो ऐरा गायरा प्रिन्सिपल आहे का? नाही, कॉलेजचा प्रिन्सिपल आहे. पर्टिक्युलरली मला त्याला रेफर करायचंय, तो पर्टिक्युलर व्यक्ती, तो प्रिन्सिपल. राईट, द या आर्टिकलचा वापर होईल बघा. द प्रिन्सिपल विल डिसाइड द फेट ऑफ माय फॉर्मर कलीग विजयेंद्र. विजयेंद्रचं तो काय करेल? फेट डिसाइड करेल. मग काय येईल? नंबर 1 द या आर्टिकलचा यूज हा करेक्ट असेल. Select the most appropriate option to fill the blank. The meeting is scheduled dash dash the coming Sunday. This annual meet was already scheduled dash dash the coming Sunday. फार सिंपल सी गोष्ट आहे. सो वापरलाय, ऑफ ऑफ, ऍट फॉर. तुम्हाला ग्रामर जरी आठवलं नाही ना, तुम्हाला फक्त तुमचं इंग्लिश रिडिंग कंटिन्यू चालू आहे, तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाईल की कोणत्या 2 शब्दांचा वापर होऊ शकेल, कोणते 2 प्रिपोजिशन्स वापरावे लागतील. आता बघा, द मीटिंग इज शेड्युल्ड सो द कमिंग संडे. सोचा वापर होणार नाही म्हणून पहिला ऑप्शन गेला. वापरून बघा ना, सो नसतं
रविवारसाठी मीटिंग शेड्यूल झाली ना, आता तसं मराठीत जर सांगायचं म्हटलं तर मला फॉर वापरावा लागेल, राईट. पण इंग्लिश टू मराठी तसं शिकता येत नाही खरं तर. जेव्हा सांगायला गेलं तर मग ते चुकीचं अंडरस्टँडिंग व्हायला लागतं. ओके, आता गोष्ट लक्षात घ्या. द मीटिंग इज शेड्युल्ड, जो करेक्ट प्रिपोजिशन पाहिजे तो असा पाहिजे, द मीटिंग इज शेड्युल्ड फॉर द कमिंग संडे. नेक्स्ट आहे दिस ॲनिमल, सॉरी नॉट ॲनिमल, ॲनिमल अलीकडे मूवी आली बॉबी देओची, लॉर्ड बॉबी. ओके, द अॅन्युअल मीटिंग, अॅन्युअल म्हणजे वार्षिक. द अॅन्युअल मीट वॉज ऑलरेडी शेड्युल्ड डॅश डॅश द कमिंग संडे. द अॅन्युअल मीट अगेन फॉर द कमिंग संडे म्हणजे काय, येणाऱ्या संडेला मीटिंग शेड्यूल झाली आहे, येणाऱ्या संडेसाठी मीटिंग शेड्यूल केली गेली आहे. लक्षात आलंय, दोन्ही ठिकाणी फॉर या प्रिपोजिशनचा वापर होईल. फॉर कुठे, नंबर 4, हे काय असेल आपलं आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम. एक इडियम दिले फेअर अँड स्क्वेअर. तुम्हाला फेअर शब्द दिसतोय का, फेअर, फक्त फेअर अँड लवली मधला फेअर अपेक्षित नाही. फेअर या शब्दाचा अर्थ असतो न्याय्य, न्याय्य, जस्ट म्हणतो आपण त्याला, जस्ट म्हणजे न्यायपूर्ण. फेअर या एका शब्दाच्या मिनिंग वरून सुद्धा तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचू शकले असते. फेअर अँड स्क्वेअर म्हणजे प्रामाणिक, जो गडबड गोंधळ करत नाही, काळा बाजार करत नाही कामामध्ये, जो आपल्या कामाप्रती प्रामाणिक असतो, आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक असतो, त्याला फेअर अँड स्क्वेअर असं म्हणतात. मग या ठिकाणी ऑनेस्ट हा काय होईल आपला त्याच्यासाठीचा शब्द असेल. मग पेसिमिस्ट म्हणजे काय, निराशावादी. ऑपॉर्च्युनिस्ट म्हणजे काय, एखादी जर ऑपॉर्च्युनिटी आली, संधी आली तर त्या संधीचा फायदा घेणारा लगेच, त्याला संधी साधू म्हणतो आपण, याला म्हणतात संधी साधू. संधी साधू. फेथफुल म्हणजे काय, एखाद्यावर ज्याच्यावरती विश्वास ठेवला जाऊ शकतो असा, विश्वासू, विश्वास ठेवला जाऊ शकेल असा. ओके, फेथफुल. आपल्या या ठिकाणी फेअर अँड स्क्वेअर याचा आन्सर काय असेल, ऑनेस्ट, प्रामाणिक. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल. अगेन आर्टिकल वरती क्वेश्चन्स आहेत, 3-4 क्वेश्चन्स आर्टिकल वरती आहेत, 3-4 क्वेश्चन्स पॅराजंबल वरती आहेत. आपण शेवटी अनालिसिस घेऊयात. आता बघा, स्क्रू ड्रायव्हर इज अ युजफुल टूल फॉर मेकॅनिक्स. मेकॅनिक्ससाठी स्क्रू ड्रायव्हर हे एक युजफुल टूल आहे. आता बघा, स्क्रू ड्रायव्हर हे काय आहे, एक सिंग्युलर आहे, एक स्क्रू ड्रायव्हर, 1 2 3, राईट. स्क्रू ड्रायव्हर एक आहे, मग याला काय म्हणतो आपण, सिंग्युलर आहे. काउंटेबल सुद्धा आपण काउंट करू शकतो ना, 1 2 3 4 असे स्क्रू ड्रायव्हर्स. सिंग्युलर काउंटेबल आहे, सिंग्युलर काउंटेबल नाउन. जर सिंग्युलर काउंटेबल नाउन असेल तर मग आपण त्याच्या अगोदर काय वापरतो, कोणते आर्टिकल्स, इंडिफिनिट आर्टिकल्स ए ऑर एन. आणि उच्चारानुसार, प्रोनाउन्सिएशन नुसार आपल्याला ए किंवा एनचा वापर करायचा असतो. या ठिकाणी बघा, स्क्रू ड्रायव्हर व्यंजनांसारखा उच्चार आहे, स्क्रू ड्रायव्हर वॉवेल लाईक नाही, स्वरांसारखा नाही, व्यंजनांसारखा, कॉन्सोनंट लाईक म्हणतो आपण त्याला. म्हणून या ठिकाणी काय आहे, अ स्क्रू ड्रायव्हर इज अ युजफुल टूल फॉर मेकॅनिक्स. कोणता आर्टिकल येईल, अ, नंबर 3, हे काय असेल आपलं आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट. अगेन सेंटेन्सला काय केलंय, स्प्लिट केलंय 3-4 पार्ट्स मध्ये. त्यातली कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे ते शोधायचं आहे. एरर शोधण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं टेन्स, आर्टिकल, प्रेपोजिशन, त्याच्यानंतर सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट, त्याच्यानंतर तुम्ही चेक करायचं नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, कंजंक्शन, ॲडव्हर्ब यांचा यूज बरोबर झालाय का. कधी कधी पॉझिटिव्ह केस चेक करा, कधी कधी सिंग्युलर प्लुरल बरोबर आहे का हे चेक करा. द लीडर अर्ज्ड अस टू प्रिव्हेंट. प्रिव्हेंट या शब्दाला तर यार इथंच कळून जाते. प्रिव्हेंट नंतर फॉर नसतो, प्रिव्हेंट फ्रॉम असतं. प्रिव्हेंट हिम फ्रॉम गोईंग देअर, त्याला तिकडे जाण्यापासून प्रिव्हेंट करा. कळतंय का, एखाद्याला प्रिव्हेंट करणं, प्रिव्हेंटच्या नंतर फ्रॉम हे काय येईल, प्रेपोजिशनचा वापर होतो. मग बघा बरं, फॉर डॅमेज अँड थेफ्ट या पार्ट मध्ये काय एरर आहे. प्रिव्हेंटच्या नंतर फ्रॉम या प्रिपोजिशनचा वापर करायचा आहे, फॉर नाही. सेकंड लास्ट क्वेश्चन बघा आजचा. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्प्लिट इंटू 4 सेगमेंट्स. अगेन एरर स्पॉट करायचा आहे. सेंटेन्स वाचा बरं. ग्रामॅटिकल एरर सांगितलंय, ग्रामॅटिकल एररच्याच अँगलने चेक करायचं. राघविका चेंज्ड हर डॅश डॅश, सॉरी, राघविका चेंज्ड हर कॉस्ट्युम बिफोर शी हॅड लिव्ज. आता मला सांगा, हॅडच्या नंतर V3 चा वापर व्हायला पाहिजे.
इथं लिव्ज केलाय LEAVES. LEAVES म्हणजे व्हर्ब प्लस यस ऑर ES. हा फॉर्म आपण फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो, तोही कधी व्हेन द सब्जेक्ट इज थर्ड पर्सन सिंग्युलर. या ठिकाणी बघा ना, हॅड नंतर V3 चा वापर व्हायला पाहिजे होता, म्हणजे काय हॅड. लिव्हचा V3 काय होईल, थर्ड फॉर्म ऑफ द व्हर्ब. लिव्ह, लेफ्ट, लेफ्ट. हॅड LEFT लेफ्ट असं पाहिजे होतं. राघविका चेंज हर कॉस्ट्यूम बिफोर शी हॅड लेफ्ट फॉर होम. या ठिकाणी लेफ्टची आवश्यकता होती, इथं एरर आहे. हॅड लिव्ज, हॅड लिव्ज कुठे आहे, नंबर 2. इथं एरर आहे. समजतंय का, काय एरर आहे ते सुद्धा सांगितलंय. नेक्स्ट क्वेश्चन आणि जो की आजचा लास्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ड. ग्रीफ. ग्रीफ म्हणजे काय, दुःख. मग आता दिलेल्या शब्दांचे मिनिंग चेक करा. एका शब्दाचं मिनिंग नाही सांगत आहे, ब्रिव्हिटी. ब्रिव्हिटी या शब्दाचं मिनिंग तुम्ही मला युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. गुगलला चेक करा, डिक्शनरी चेक करा, युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला आन्सर सांगायचं. ब्रेव्हिटी. रफनेस, COARS. कोर्स म्हणतो ना आपण, एखादा सरफेस असतो जो खडबडीत असतो, रफ असतो, नाऊन आहे रफनेस. ओके. सॅडनेस, सॅडनेस म्हणजे दुःख. कळतंय का. अगेन सॅडनेस हा दुःख, जर ग्रीफचा काय झाला तो सिनॉनिम झाला. हॅपीनेस म्हणजे काय, आनंद. ग्रीफ म्हणजे दुःख, याचा अँटोनिम जर विचारलाय तर तो काय होईल, हॅपीनेस म्हणजेच काय, आनंद. आन्सर असेल आपलं हॅपीनेस. इथे तुमच्या लक्षात आलं असेल. आतापर्यंत आपण म्हणजे आतापर्यंत याच्या अगोदर आपण वन विभागाचा फॉरेस्ट गार्डचा पेपर पाहिलाय, त्यानंतर PCMCचा पेपर डिस्कस केलाय. आज आपण वन विभागाचा अकाउंटंट पदासाठीचा 25 प्रश्नांचं विश्लेषण पाहिलंय. या परीक्षेमध्ये 25 पैकी 25 क्वेश्चन्स माझे बरोबर होते. कधी कोणाला जर वाटलंच की रिस्पॉन्स शीट पाहिजे, मला टेलिग्राम करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता 7796060795 या नंबरवर. ओके. खाली सुद्धा तुम्हाला नंबर दिसत असेल. यानंतर आपण तलाठी, वन सहकार, त्यानंतर नगर परिषद, WRD, त्यानंतर एक्साइज या सगळ्या परीक्षांच्या 4-4, 5-5 रिस्पॉन्स शीटचं विश्लेषण या ठिकाणी घेणार आहोत. आता या ठिकाणी 3-4 शब्द आला बरं का. 2 उपमुख्यमंत्री असेल ना राज्याला, तर या ठिकाणी शब्द असा जास्त वेळेस यायला लागतो. ओके, विसरून जाऊ बाकी सगळं. आतापर्यंत आपण विश्लेषण पाहिलंय. आज थांबतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण लवकरच भेटूयात एका वेगळ्या रिस्पॉन्स शीटच्या विश्लेषणासह. तोपर्यंत जय हिंद.